सगळ्यांना कसे आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. तर आज मी घरात नव्हते. आज मी बाहेर गेले होते. काही थोडंसं काम होतं आणि काय काम होतं ते तुम्हा सगळ्यांना 2-3 दिवसांनी नंतर मी सांगेनच. म्हणजे माझ्यासाठी गुड न्यूज आहे ती. तर नक्की सांगेन. आता नाही सांगणार. तर अवतारावरनं कळलं असेल. डोकं दुखते. केस सोडले म्हणजे हिचं डोकं दुखते हे ठरवून चालायचं. तर वाऱ्यात गेल्यामुळं जरासं केस दुखायला लागलेत. आता जास्त मोठा व्लॉग नाही बनवत आहे कारण कामं पडल्यात. रात्रीच्या 11:30 वाजलेत. घरात पाणी नव्हतं. मी आले तर बघते तर कोणी मोटरच नाही लावली. मग आत्ता पाणी कोणीतरी चालू केलं आहे. आता पटापटा सगळे कामं करून घेते. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कॉमेंट करून घ्या आणि चला आज दिवसभरात काय काय केलं मी त्याचा व्लॉग जो आहे तो पुढे बघा. बाय बाय. चला बघा. बाय बाय नाही, व्हिडिओ बघा. नाही आणि मी बनवला तोही मी खाल्ला नाही. फक्त आमच्या जाऊबाईंच्या मुलाला दिला बस तेवढंच. तर ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले. काजू, मनुके आहेत, बदाम आहेत, थोडीशी चारोळी आहे आणि मग याच्यात किसलेले गाजर घातले. छान लाल चुटक दिसत आहेत ना. मला गाजरांचा कलर फारच आवडला. कसले भारी दिसत होते. आता माझ्या कॅमेरा क्वालिटी चांगली नाही म्हणून तुम्हाला जास्त छान दिसत नाही, पण खरंच खूप छान झाला होता हा लाल चुटूक. त्यानंतर ही पिठी साखर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेलची घालून आणि साखर घालून वाटलं होतं आणि हिची पिठी साखर केली होती. ही घातली मी ह्या गाजरामध्ये. गाजर भाजून चांगलं घेतल्याच्यानंतर पुन्हा त्याच भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि बघा खरा फ्लेवर उरतो ना तो ह्या मिक्सरच्या भांड्याच्या झाकणाला, कारण सगळी वेलची उडून तिथं जमा होते आणि खरंच खूप सुगंध तिथं असतो. तर छान एकजीव करून घेतलं हे सगळं मिश्रण आणि ह्याच्यामध्ये दूध ह्या मिक्सरच्याच भांड्यात घातलं कारण थोडीही वेलची वाया जाऊ द्यायची नाही म्हणून. तर वेलचीचा सुगंध मला फार आवडतो, जास्त पण नाही पण थोडाफार. तर खूप छान ह्या गाजराची चव आली होती, मस्त आली होती. तर मी टेस्ट करून बघितलं पहिलं गोडवा. तर मला अजिबातच गोड आवडत नाही, त्यामुळं मी तोंड वाकडं करत असते, बाकी काही नाही. तुम्हाला गाजरचा हलवा आवडतो का मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, कुणी फेमस केला या गाजराच्या हलव्याला मला नक्की सांगा. खरं तर बॉलिवूडनीच जास्त फेमस केला माझ्या मते तरी. तर नैवेद्य दाखवायचा होता तेही ह्यातनं झालं माझं. स्वामींना नैवेद्य नव्हते आज दाखवले तर तेही काम झालं आणि खाण्याची सोय झाली अंशची. तर अंशला हल्ली गोड फार आवडायचं बंद झालं आहे. तर हे बघा याच्यामध्ये ते दूध घातलं होतं, किती छान शिजायला आलं ना. मी हे अर्धा तास असंच बारीक गॅसवरती शिजू दिलं आणि खरंच खूप छान झालं होतं. बघा कसा वाटला गाजरचा हलवा. मला तर छान वाटतंय. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हो खाऊन घ्या तेवढं आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब